आणि हिंगोली जिल्ह्यातील सुपुत्र आहेत. फार मोठा इतिहास आहे मराठी भाषेचा. सबंध भारताच्या चारही दिशेला मराठी भाषा पंजाबपर्यंत नेण्याचं कार्य ज्या संत नामदेवांनी केलं, त्या नामदेवांचा परिचय आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण इथं योगायोगाने हे उल्लेख करून मी पाहुण्यांना पाचारण करणार आहे. संत नामदेवांना गुरु नव्हते आणि संत नामदेव ज्याच्याकडे नाम आहे, एवढी मोठी कीर्ती होती नामदेवांची. तोपर्यंत ज्ञानदेवांची कीर्ती नव्हती. फार उशिरा नामदेव आणि ज्ञानदेवांची भेट झाली आणि ज्ञानदेव फार उशिरा वारकरी संप्रदायात प्रवेशित आहेत. नामदेवामुळं आहे. अशा प्रचारक नामदेवांना गुरु नव्हते. आणि बरोबर आहे, सगळीकडेच संप्रदाय असो कोणीही असो, त्याला गुरु असल्याशिवाय माणूस मोठा कधीच नसतो. व गुरु करून घेण्यासाठी विसोबा खेचर नावाचा पंडित विद्वान, धर्मपीठाचा अधिकारी म्हणून औंढ्या नागनाथ या ठिकाणी तो शिवाचा भक्त होता. आणि नामदेवाला सल्ला दिला पंढरपूरमध्ये मुक्ताबाईंनी की तू गुरु, जसं गोरोबाचं गाडगं कच्च राहिलं थापटण्या वाचून, तसा तो नामा कच्चा राहिलास, असं मुक्ताबाईनं सांगितलं. तेव्हा विसोबा खेचराकडे मजल करीत, दरपायी मजल करीत विसोबा खेचराकडे संत नामदेव गेले. आता विसोबा खेचरासारखा विद्वान पंडिताला गुरु करून घेण्यासाठी पंढरपूरहून औंढ्या नागनाथ पर्यंत पायपीट करून नामदेव गेले. विसोबा खेचर अक्षरशः बुटासहित पाय महादेवाच्या पिंडीवर ठेवून झोपले होते. नामदेवाला प्रश्न पडला, ज्याला गुरु करून घेतलो तोच देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला आहे आणि अशा व्यक्तीला मी कसा काय गुरु करून घेतो. विसोबा खेचरांनी सांगितलं की नामदेवा, तू तसं जाऊ नको आणि माझी महादेवावरची पिंडीवरची पाय तू काढून ठेव. नामदेवानी दोन्ही विसोबा खेचराचे पाय काढून ठेवले. तिथं महादेवाची पिंड, इकडं फिरवले, तिथं महादेवाची पिंड. विसोबा खेचरांनी म्हटलं, जेथे नाही देव तेथे ठेव माझा पाव. देव कुठं नाही, जिथं जीव तिथं शिव. ही प्रचिती तिथं नामदेवाला आली आणि नामदेवानी विसोबा खेचरांचे पाय धरले आणि तिथून विसोबा खेचरांना गुरु करून घेतले. हा औंढ्या नागनाथचा इतिहास आहे. आणि सगळ्या सवर्ण मंडळींनी त्या काळामध्ये एका शिंप्याच्या पोरानं कीर्तन करावं म्हणून कीर्तन अडवलं, देऊळच फिरवलं. नामदेवाने देऊळ फिरविले असा अभंगच आहे. आणि हे इतिहास या ठिकाणी या भाषेला आणि प्रमुख पाहुण्यांच्या गावाला आहे. आणि योगायोग बघा, हिंगोली जिल्ह्यामध्ये नरशी बामणीच नामदेवाचं गाव आहे. आणि या गावाचे चरण माझ्या महाविद्यालयाला लागलेले आहेत. असा इतिहास मराठी भाषेचा असणारे आपल्याला मार्गदर्शक या ठिकाणी ज्ञानदेव राऊत लाभलेले आहेत. मी ज्ञानदेव राऊत यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा.